हा, आता हा. हा हा, इन प्रोग्रेस आता झालं. तुम्ही सुरू केलंय. इन हा, प्रोग्रेस झालं ठीक आहे. ओके. हा. ठीक आहे. सगळं काय मग वन वन या शब्दावरती तुमच्या चर्चा चालल्या होत्या ना, काय कन्क्लुजन आहे पल्लवीताई? हो ना. वन हा असं कसं होईल? हम्म. कारण वन तर आपण वन नपुंसकलिंगी शब्द हो, म्हणतो. नाही नाही, तर एक एक लक्षात घ्या, दोन गोष्टी याच्यात, दोन तीन गोष्टी इन्व्हॉल्व आहेत. एक, वन हा. म्हणजे काय? पती म्हणजे स्वामी. हा, हे क्लिअर हो आहे. हो हा. हो. हा. तर आता वन 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 म्हणजे काय? तर वन या शब्दाचा मूळ अर्थ आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बऱ्याचदा असं वुड्स हा शब्द आहे बघा, इंग्लिशमध्ये वुड्स. वुड्स. वुड्स म्हणजे लाकूड नाही, तर दुसरा अर्थ वुड्सचा जंगल असा पण होतो. वुड्स, हा. ही हॅज गॉन हो टू द वुड्स, नाही का, असं. हो. हो. हा. हा. तर तसाच अर्थ वनमध्ये आहे. वन या शब्दाचा तो एक अर्थ तो पण आहे की काय, लाकडं भरपूर, म्हणजे आता वनस्पती म्हणजे काय? मूळ सी, एक लक्षात घ्या की जुन्या काळात मोठं एखादं झाड असेल तर त्याच्यात भरपूर ते लाकडाने भरपूर असायचं, त्याचा स्वामी कोण? हम्म. तो हा वनस्पती, असा. हा हा समजलं? तर हा वन म्हणजे लाकूड, आणि म्हणजे वनस्य पतीही, असं. हा हा एक त्याचा षष्ठी तत्पुरुष समास, हा हा वनस्य पती. हा, हा मग आता दुसरी गोष्ट, मग पण मग वनस का आलं, वनपती का नाही आलं? तर याचं हा उत्तर असं आहे की ज्याला आपण सगळे संस्कृत शिकतो, हा संस्कृतमध्ये संस्कृत का नाही, संस्कृत काय? हम्म. हा तर हा याचं उत्तर असं की काही काही ठिकाणी तो नियम आहे पाणिनीच्या अष्टाध्यायीतला, की जिथं म्हणजे विशिष्ट ठिकाणी कधी कधी स मध्ये होतो, त्याला सूट म्हणतात, सूट. हा, हम्म. सुट. जसं संकृत म्हणतो का आपण? नाही, संस्कृत म्हणतो, नाही का? हा हा सम या समकृत, समकृत म्हणजे चांगलं केलेलं, कृत म्हणजे धातू साधित आहे, नाही का? समकृत म्हणजे चांगली कृती किंवा चांगलं कार्य, म्हणजे समकृत. तर संस्कृत, बरोबर. मग आता स कुठून आला? तसाच हम्म. वनपती हा, तर हा स मध्ये आलाय, वनपतीमध्ये समोर प आल्यामुळे तिथे स आलाय. जसं आपण बघा, बरोबर. परिष्कृती. हा हा परी परी आणि क, क च्या समोर र आल्यामुळे तो स आला, मध्ये परीश हा काही हे नाहीये काय, नाही. उपसर्ग नाही, उपसर्ग परीच आहे, पण परिष्कृती. हम्म. तो श हम्म. कुठनं आला? तो हा तसा आला. संस्करण, हम्म. संस्करण म्हणतो आपण, बरोबर. हा हा हो संस्करण संस्कार. मध्ये, हा, संस्करण, स कुठनं आला? तर जो संस्कृतला नाही तोच संस्करणाला नाही. क च्या आधी संस्कार. संस्कार पण म्हणतो. संस्कार, करेक्ट करेक्ट. हा, तर तिथे मूळ शब्द मग संकार का नाही म्हटलं आपण, हा संकार, हा नाही का? तर ते हा हा संस्कार म्हणतो. संस हा काही शब्द नाही आहे कुठे, सम शब्द आहे, नाही का? हा 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 तसं. पण त्या समकार, तर स, त्याला सुट म्हणजे प्रत्यय नाही, त्याला आगम म्हणतात. आगम म्हणजे काय? येणारा, तो मध्ये ऍड हा होतो. तर त्याला हा सूट आगम आहे. हा, पाणिनीचं सूत्र हा आहे, त्या सूट आगम. त्या सूट आगम मधला उ पण जातो आणि ट पण जातो आणि स उरतो, अर्धा पाय तोडलेला स. तर इथं हा वनस्पतीमध्ये त्याचा हा वनस्पती ही इति वनस्पती. आणि हा हा समासामध्ये विभक्ती येत नाही, त्यामुळे वन, हा, वन, मूळ शब्द वन, आणि पती, हा वनम पण येत हा नाही कारण वनच आहे, कारण शब्द मूळ वनच आहे. हा, वन, वन. वन, वन. पण त्याच्यामध्ये सूट आगम आल्यामुळे ते वनस्पती असं झालं. समजलं? हा, हा. हो. पण ते नरपती नृपतीमध्ये होत नाही तसं. हा, हा. बरोबर. आता आता अजून एक गंमत आहे. आता नाचपती बृहस्पती आहे हे नाव काय ना? कसं, ऐका ना, बृहस्पती हे नाव कसं झालं? हा. बृहस्पती, बृहस्पती. हा, ग्रह तसं तो ब्रू बृहस्पती. मूळ शब्द आहे, मूळ शब्द आहे बृहत आणि पती, हा बृहत्त. त आहे पण ना? त्या हा. तचा असा झालाय. हा, त झालं. तसंच हा. तस्कर, तस्कर हा शब्द माहितीये, तस्कर म्हणजे हो माहितीये. हो. हो. स्मगलर. तर स्मगलर. तर हो मूळ, दलाल. तर तो आहे तत्कर, हा म्हणजे
तत् तर तचा स झाला हो. तिथे सुट आगम. बर अशा संस्कृतमध्ये काहीतरी म्हणजे त्याला काय म्हणतात, खुब्या आहेत या सगळ्या. आणि ते एवढं सगळं समजायला अष्टाध्यायीच समजायला पाठ अभ्यास करायला पाहिजे. हा खरे किचकट आहे ते. हा. मस्करी तर आपण ह्याच्यात- म्हणतात मग त्याच्यात पण आहे पण का? हा शब्द ते समजा नाही माहिती सांध्य होऊ मला. शकतो. माहिती नाही म्हणजे आता मला एकदम नाही आठवलं. नाही, पण मस्करी हा शब्द काही संस्कृत नाहीये, त्यामुळे प्रश्न संस्कृत नाही. नाहीये तो मराठी आहे. हा. हा. समजलं, तर मी तेवढ्या तर हा पुरताच आलो शब्द होतो. वनस्पतीचा संधी होऊ शकत नाही ना काय झालं? तेच आता सांगितलं सर. ना. संधी होऊ शकते का? संधी ही विच्छेद होऊ संधी शकतं का? कसं आहे, समासामध्ये कुठल्याही समासात संधी असतेच. मूळ शब्द आणि दुसरा शब्द याची संधी असतेच. मूळ हा. आधी संधी संधी, पण समासामध्ये संधी असते मूळ शब्द आणि दुसरा शब्द अशी. पण हा. तो हा. विच्छेद करताना आपल्याला त्याचं समास कुठला आहे बघावं लागतं, नाही का? त्यामुळे ही हम्म. असं म्हटलं तरी संधीच आहे ही, वनपती. हा, म्हणजे समासही आहे पण अच्छा, समासामध्ये संधी असते. वनस्पती. तर आणि वनपती हे जोडताना सुट आगम आलं आणि म्हणून तो वनस्पती झालं. सुटचं उ गेलं, ट गेलं, स राहिलं फक्त असं. तर मी सकाळी बघितलं, मला गंमत वाटली, म्हटलं हो, ते आपण खूप बोलूयाच समजत आहे. नको. मग वन हा? हे हो मी वन म्हटलं आमच्या मी आपण बोलूयाच नको, प्रत्येकाला विचार करू दे. पण म्हणजे चांगलं आहे तसं असं. वन म्हणजे काय पुल्लिंगी होणार की काय मध्ये? काय? असं काही नाही. हा वन ते वन शब्द काय होईल तो? हा. नाही हा. आता ते वेगळं तो वन ह हा. कसं झालं मग? हा? काय म्हटलं? वन ह म्हणजे नाही कसं लक्ष्मी झालं? म्हणजे वन ह प्लस पती वन असतं की ह कुठ वनस्पती होणार वन ना? वन हा येतच नाही. वनम किंवा नाही ते वनम हे त्याची कोणीतरी वनम ही त्याची प्रथम आहे. मूळ हम्म. शब्द हा वन कोणीतरी असाच आहे. अच्छा अच्छा, वनच्या वनचा पुढे विसर्ग काढला आणि चुकलं. ऐका त्याच्यावरती ऐका ऐका विचारलं हे म्हणून. वनापती हा काही याला काही अर्थच नाहीये. कोण मूर्खासारखं नाहीये. लिहिलं हा तर. हा हा, हा ते काय बरोबर तेच एआय मी. बीआय मध्ये काही लिहिलं जातं, त्याला काय अर्थ आहे. हा. हा अच्छा अच्छा. हा. हं. तेच त्यामुळे वनपती इथे आणि वनस्य समास आहे, तो वनस्यपती असं. हा? हम्म. ठीक आहे, मी ड्रॉप होतो. हा, ओके. हॅलो. अच्छा अच्छा. हा, बोला. नाही आता पण असं झालं की आता हे ऐकायला हा हा, ते बोला. ना, प्रजाची पण नाहीयेत आणि ठीक अश्विनी आहे. पण नाहीये. ते ऐकतील, ते उद्या मग पुन्हा शंका असतील त्यांनी रेकॉर्डिंग ऐकावं. हा, ऐकतील ना ते. हो ना. चल, आपले झाडं काढायचे का? हो काढा. लक्ष्मीताईचा आवाज आला. झाडं लावा. असं काहीतरी वाजला म्हणजे लक्ष्मीताई बोलल्या नाही मी ना. आहे. नाही, तुमचं ते असं आवाज येत नाही ना काहीतरी, गुंग गुंग काय असा झालं? काहीतरी आवाज येतो. असा आवाज आला म्हणजे लक्ष्मीताई बोलल्या असं नसतं. अच्छा. डिस्टर्बन्स. हा हा, डिस्टर्बन्स आहे. ओके. पर्यंत आपण केलं का? आठवतं काही? मंदार पारिजात पाटल. हा ते चाललंय. वरती 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 वरती. अजून वर थोडं. हा संपला, ते सुरू झालं इथे ना. फलवृक्ष. हो अहो 4-5च वाक्य हा, झाली मंदार ती. पारिजात अशोक पाठवलं. शिरीष. हा हा. मंदार पारिजात. पुष्पवृक्ष. नाही, पुष्पवृक्ष हे होतं फलवृक्ष. हा हम्म. मंदार पारिजात पाटल चंपक किंशुक तमाल बकुलादय पुष्पवृक्ष कथ्यन्ते. एवढी ही किंशुक म्हणजे काय सांग? किंशुक म्हणजे का? तुम्ही काहीतरी केलंय ना टेबल. मी बघितलं होतं. गंध मंदार अशोक चंपक चंद हे वेगळंच आहे. चंदनादय पाटल. मी काढू का तुमचं टेबल? मोबाईलवर हा, ओपन करते. किंशुक. किंशुक हा नाही आला, शब्द नाही आला माझ्याकडे. नाही नाही आला आहे. का? पण नाही. कमाल, कमाल पण नाही आला. मला मिळाला नाही तो. बर बर बर. आपण शोधूया मग. हा, हे म्हणजे फुलवृक्ष झाले, हे हा पुष्पवृक्ष हा झाले. हो पुष्पवृक्ष झाले. आता पुढे. पुनश्च वृक्षाणां द्वौ भेदौ भवतः. पुनश्च म्हणजे आणि पुन्हा हम्म. वृक्षाणां म्हणजे वृक्षांमध्ये
झाडांची. द्वौ म्हणजे दोन हम्म. भेद झाडांमध्ये आहेत. हा, ओके. दोन भेद हम्म. होतात. दोन भेद होतात. हम्म. तज, आम्र, जंबू, प्रयाल, पनस, नारिकेल, जंबीर, ताल, बिल्व, कपित्था दया म्हणजे कपित्थ दयाः. आदयः गवठ उद्यानवृक्षाः सन्ति. संती. हा. हा. हो म्हणजे हे सगळे तज, आम्र, आंबा, जांभूळ, प्रयाल, फणस, नारिकेल, जंबीर म्हणजे काय, ताल, बिल, बेलाचं, जांभूळ 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 ही जांभूळ. सर्व हे सगळे उद्यान वृक्ष म्हणजे बागेतली झाडं. बागेतली झाडं असतात. ओचाड. ओचाड ना. याच्यामध्ये मला प्रयाल मिळालं होतं का आज मिळालं चारोळी. हा हा चारोळी सारखं अच्छा प्रयाल. बर बर हा. बर आणि बर तज शब्दाचे 2-3 अर्थ आले. एक आहे ते हा तेजपत्र म्हणून मिळालंय. हा दुसरं हा दालचिनी मिळालंय. तर तेजपत्र हे हा जास्त रिलेव्हंट आहे असं ते सापडलं. हो ते तमालपत्र. मसाल्याच्या पदार्थ हा तमालपत्र. मसाल्याचे तमालपत्र तेजपत्र असं. तेजपत्ता म्हणतो ना. आणि प्रयाल म्हणजे चारोळी. हा आणि खरं म्हणजे हे चालेल. बाकीचे फळं जी आहेत ती वेगळी आहेत. ते मध्ये हो चारोळी आणि तेजपत्र कुठून आलं काय माहिती. काय आणि हे माहिती काही आहे. उद्यान वृक्ष नाही खरं पाहिलं तर ते खरं तेजपत्र. म्हणजे नाही पण ते मोठे वृक्ष असतात बर का. अच्छा. म्हणजे हा. असे हा लहान नाही. ओके. कारण कोकणात वगैरे आता दाखवतात ते हम्म. मसाल्याची जी झाडं हो, आहेत ना मसाला ती झाड सगळी लावतात ते. हो, मोठे मोठे. मोठे आहेत म्हणजे असं हो. झुडूप टाईप नाही. हा अच्छा. वृक्ष टाईप. कपित्थ आदयः का याचा संधी? कपित्थ कपित्थ आदयः आदय कपित्थ हा कपित्थ आणि आदय म्हणजे इतर असं. पित्त. हा. हे हा प्रयालः म्हणजे टाईप ऑफ ट्री दिलंय. हो, ट्रीच आहे ते सगळे. हो. हो, हा हा हा. इसमें नाही meaning मध्ये पण तसंच दिलंय. आपण ते दूध उकळता टाकतो की नाही चारोळी हा टेस्ट इम्प्रूव्ह श्री अच्छा करण्याकरता. ते का. ओके ओके. त्याचं जे काय श्री असेल ते झाड ते प्रयाला सापडलं मला. ठीक आहे. ओके श्रीखंडात पण ओके. घालतात. हा माहिती आहे. ओके. तज. हा पुढचं कोण वाचताय का? हा. एते उद्यानेषु सुरक्षितः सिन्तिचाश्च पुष्यन्ति फलन्ति च पुष्यन्ति देवे. एतः किंचुक म्हणजे पलाश वृक्ष म्हटलंय बरं का मी आता अच्छा. काढलं. बरं. अच्छा. हा अच्छा. म्हणजे पलाश पण आहे हे. प्रसाद कामात पलाश येते म्हणजे येऊ शकत नाही. हा. बर आणि पलाश तमाल पलाश म्हणजे म्हणजे पलाश तमाल झाड तमालपत्र तमालपत्र. नाही. हे असावं जे तेच असावं. कुठले तज जे आहे ना तज त्याचा अर्थ मला सापडला. हा एक दालचिनी हा सापडला दुसरा तेजपत्र सापडलं. हा ते दालचिनीचे झाड म्हणजे ते त्याचं पान म्हणजे तमालपत्र ना? काय केव्हा ते नाही माहिती मला. असं म्हणतात. हो. ठीक आहे. ओके. नाही हा मला तमालपत्राचं नाही. झाड आहे ना त्याच्या खोडाला दालचिनी म्हणतात. ओके. हा तेच हा ना. म्हणजे आम्हाला त्याची हा साल कोकणात एकाने दालचिनी सांगितलं असते. त्यांच्याकडे त्याची झाड साल होतं ना. त्याची साल म्हणजे दालचिनी का मग? त्याची साल हो म्हणजे हो दालचिनी. हा. ओके. साल हा म्हणजे दालचिनी आणि पान म्हणजे तमालपत्र. ओके. हा पान म्हणजे ओके. तमालपत्र. म्हणजे मग ते बरंच जुळतंय साधारण तेच असावं मग. हा ओके. एते उद्यानेषु सुरक्षितः हा सिंचिताश्च पुष्यन्ति फलन्ति च. हम्म ही झाडे उद्यानात सुरक्षित व सिंचन केलेली असून फुलतात आणि फळतात. हम्म हे सोपं वाक्य आहे. दुसरं कोणी वाचा. हा. पुढचं वाचा कोणीतरी दुसरं. पुढे घेईल कोणी? अश्विनी हा मी वाचते. हा अन्येच वाचा. कुंद मंदार पारिजात पाटल अशोक चंपक चंदनादयः अपि उद्यानेषु एव भवन्ति. हम्म प्रसूवते च केवलं सुगंधपुष्पाणि. हम्म अन्येच म्हणजे वेगळे दुसरे. अन्य इतर. हा वेगळं. हा. इतर अदर्स वेगळे आणि इतर. आणि इतर. आणि वेगळे. हा कुंद मंदार हे सगळं तर
फ्लॉवर्सचे फुलं. नाव आहेत ना. त्याचे नाव आहे ते फुलं. फुलं फुलाचे फ्लावर्स आहेत. मंदार आहे, फ्लावर. पारिजात आहे, पाटल म्हणजे हे कमळ, पाटल गुलाब. म्हणजे अशोक गुलाब. आहे, पाटल म्हणजे गुलाब. गुलाब सॉरी गुलाब, अशोक चंपक आणि चंपक म्हणजे चंपक. चंपक म्हणजे चाफा. चंपक. चाफा. हा, चाफा. चाफा. आणि चंदनाचं चंदन आणि इत्यादी इत्यादी उद्यानमध्ये भवंती होतात. होतात ना. असतात. होतात, हा. प्रसूवते प्रसूवत केवलम म्हणजे प्रसवते. यातून म्हणजे हा. फक्त सुगंधी पुष्प फुलं जन्मतात, फुलतात. हा प्रसवतात हा जन्मतात. प्रसूवत म्हणजे जन्मतात. हा हे सगळे आत्मनेपदी आहेत Correct. बघा याच्यामध्ये. हा सगळ्या हाताने हो. हा हा करेक्ट. हा पुढचं अन्य तू कोण वाच. पण हे भवंती हे आहे ना, भवंती हा भवंती. हा भवंती वर्तमान हे हो म्हणजे असतात. साधं वर्तमान काळ. हा उद्यानामध्ये असतात. हा असतात. हा तसं. हा करेक्ट. आणि प्रसवत आणि फुलं फुलतात. सुगंध हम्म. फुलं फुलतात. फुलतात. हा पुढे. करेक्ट. अन्य कोण? पुढचं वाजेल कोणी? शुभांगी ताई. अन्येतु निंब बंबूल कुटज बंबूल. पंकोल बंबूल. बम बबूल. बबूल बम नाही बबूल. बब्बुल. बबूल बब. बबूल हा पंकोल काबूळ. खदीर म्हणजे खदीर आधीचे काल म्हटलं तेच. हा, खैर. खदीर. खदीर हा, म्हणजे खैर. खैराचं झाड असतं ते. त्यापासून कात खैराचं तयार ते. करतात. त्याचं हो त्याचं जे खैराचं बरोबर. खैराचा कात असतो बा ते. त्या खैराला हो, जे हो. गम येतं ना ते म्हणजे बिब्बा. वृक्षाः जांगलाः कथ्यन्ते. जंगली म्हणजे जंगला म्हणजे इतर जंगली जे जंगली आहे. हा जंगली झाड आहेत ती सगळी. कोणती ती नावं दिली आहेत त्यांनी. हा लिंब, बाभूळ, कुटज म्हणजे बाभूळ. आता त्याला पांढरा कुडा म्हणतात. पांढरा कुडा काय कोण असतो किंवा इंद्रजेव कुडाच दुसरं नाव मिळालं. कुटजचा अर्थ अच्छा. आणि भल्लातकाचं हे आहे. बिब्बा. खजूर. भल्लातक म्हणजे बिब्बा. बिब्बा. आणि कंकोलचं मिळालं मला चिनी मिरी. चिरीमिरी. दिलीपजी, चिनी ते मिरी. मिरी कुटजारीचं नाही. म्हणतो ना आपण औषध, ते कुटज त्याचंच असतं. कुटजारिष्टाचंच फळ असेल ते कुटज. कोणतं? कुटजारिष्ट म्हणतो ना आपण. अच्छा कुटजारिष्ट. वेडा ते हा. झाड असतं ना, हा त्याचा कुटज त्याचं म्हणलं. त्याचं मराठी नाव जे आहे ते पांढरा कुडा किंवा इंद्रजव एक प्रकारचं जव वाटतं. अच्छा. कुडाचं झाड असतं ना कुडा म्हणतात. हा कुडा पांढरा कुडा. मुलांच्या हा. लहान मुलांच्या गुटीमध्ये असतं ते कुटज. बरं. हा. हा बरोबर. औषधी वनस्पती. औषधी हम्म. वनस्पती म्हणलं नाही का जंगलामध्ये. कुटजारिष्ट आपण ते ह्याला घेतो हो हो लूज मोशन. आहे ना कुटजारिष्ट पण औषध. ठीक त्याचं आहे ते माहिती कुटज मी असेल ते झाड. हा. त्याची सगळी कडू असतात ना सगळे फळ. हा सगळे कडू असतात. हम्म. इत्यादी झाडे ही जंगली सगळी म्हणून म्हटले झाडे जातात. जंगली झाडे. ते जांगला का केलं जांगला काय केलं? जांगला हा म्हणजे जंगली. हो पण हो. त्याचा जांगला आहे प्रथमा व्यक्ती आहे बहुवचनी. असं हा. अच्छा. आणि भल्लातक म्हणजे काजू आहे ना. नाही भल्लातक म्हणजे बिब्बा. बिब्बा. बिब्बा नाही इकडे होता ना. मिनिंग दिले कॅशूनट. काजू दिलंय. हा दिलंय कॅशूनट. हो भल्लात कादय म्हणजे काल आपण तर बिब्बा बघितलं भल्लातक होतं. म्हणजे कॅशूनट. नाही भरलांत का बिब्बाच आहे पुस्तकात. ह्याच्या इंग्रजीमध्ये कॅशू दिलं त्यांनी. हा कॅशू दिलंय. बिब्बा आहे मराठी पुस्तकात पान नंबर 31. मराठी पुस्तकात हो बिब्बाच. ठीक आहे कन्फर्म करा. भल्लात कादय म्हणजे काय? भल्लात कादय म्हणजे काय हे का बिब्बा का? बिब्बा मराठीमध्ये दिलंय. इंग्रजीमध्ये काजू दिलंय. पुस्तकात बिब्बा. पण इंग्लिश मध्ये कॅशूनट. कॅशू ना. अच्छा. मग काजूचं पण फळ असतं ते कडूच असतं अच्छा. खरं तर. आणि त्याचं दिले पुढे की तेशान फलानी स्वादुनी न भवंती. स्वादुनी न भवंती. हा म्हणजे त्याची फळं जी आहेत फळं ती गोड गोड नसतात. नसतात. गोड नसतात. स्वादुनी म्हणजे गोड. स्वादिष्ट नसतात. स्वाद नसतो. स्वादिष्ट स्वादुनी नसतात. म्हणजे बेसिकली गोड. स्वादिष्ट सुद्धा म्हणतात स्वादुनीला. हा. पण स्वादुनीचा अर्थ गोड असतो. हे गोड नसतं. गोड नसतं. गोड नसतं. आपण जे म्हणतो कडू असतं ते बरोबर आहे. म्हणजे औषधी आहेत ना म्हणून औषधी आयुर्वेदिक म्हणून. हा.
ओके. हा पुढे खाली. पुढचं वाक्य सोपं आहे एकदम. वृक्षा जरा वृक्षापी किती करा वर करा ना बघ शरदी. स्क्रॉल खालचं स्क्रॉल काय करा असं आहे का ते? हा गेलं खाली ते. स्क्रोल करा. हा एकच वृक्षा वाक्य अपि मनुष्या इव भुक्त्वा. हा एवढं राहू दे राहू दे राहू दे. हा. खूप वर गेलं. वृक्षापि मनुष्या वृक्षा इव अपि भुक्त्वा मनुष्य. पित्वा च जीवन्ति. हा काय वृक्ष ते वाक्य दिसत नाही. आहे, हे दिसत नाही का? आहे ना, आहे ना. पॅरेग्राफची सुरुवात ग नाही, दिसतंय ना. पॅरेग्राफची. हे पाहिजे मार्क केलं मी इथे. हा. वृक्षानपी वर्षावात शीत तेच काय? हा वृक्ष अपि मनुष्य. नाही मनुष्य नाही दिसत आहे इथं. ते वाक्य अरे, हा हा आलं 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 सगळ्यांना खाली केलं. दिसतंय. नाही ते केलं खाली केलं ते वर गेलं होतं. ठीक आहे. हा हा तुझ्याकडे हा. पुस्तक आहे ना अश्विनी? हा. पुस्तक आहे की नाही? आहे मी वृक्षापि मोबाईल धरलाय. हा बरं बरं. वृक्षापि मनुष्या इव भुक्त्वा पित्वा च जीवन्ति. झाडे सुद्धा मनुष्यासारखे खातात पितात. खातात आणि पितात पितात आणि हा. जगतात. आणि जगण्यात जीवन जीवन जिवंत जगतात. राहतात राहतात. जीवतात. किंवा जगतात. भुक्त्वा आणि पित्वा. हा खाऊन पिऊन राहतात खातात म्हणजे आणि पितात. खात्या पित्या हा. घराचे. मूलानि वृक्षाणां मुखानि पादः वा भवन्ति. काय अर्थ करण्याचा? मुलानी मुळ असते मूळ 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 वृक्षाची त्याची. हा मुळ, मुळ मूळ झाडा वृक्षांची मुख हा वृक्षांची मुळं. पाय हा असतात. मुख किंवा पाय हा असतात. बरोबर. हा हा मुळा पण पादा. मुखानी काय मुखानी मुखाने म्हणजे तोंड. कारण एक तोंड नाही ना, अनेक तोंड आहे ना. प्रत्येक मूळ म्हणजे तोंड आहे त्यांचं. अच्छा अच्छा. म्हणजे लॉट ऑफ रूट्स आहे ना त्याला, म्हणून बहुवचन. पाद म्हणजे हा त्याच्या बहुवचन. ब्रांचेस असतील ब्रांचेस काय? मुळं असतात ना नाही खाली नाही अगं, भरपूर. ट्रान्सलेशन अगं मुळांचे पण मूळ अशी हे असतात ना, एकच मूळ नसतं त्या हा. मुळांची मुळाला मूळ हा आणखीन. बरोबर. रूट सबरूट सबरूट. सबरूट हा हा. सबरूट हा हा, हा. अच्छा अच्छा ओके. पादाहाचा काय अर्थ व्हायचा? पाय पाय आणि पाय पाय. असतात त्याला. मग पाय, ते पाय. त्यांचं ट्रंक तोंड आहे तेच आणि पाय पण तेच आहे त्यांचं. तेच हा, आहे. हा, हा. हा जमिनीमधून पाणी शोषण्याकरता तोंड म्हणून आहे तर ते पायानी आणि पाणी. झाडाला आधार देण्याकरता पाय हा. आहे. हा हा हा. हा हा म्हणून पुढचं वाक्य बघ ना, ते पादैहि पिबन्ति अतएव अतएव पादपाः पादपाः कथ्यन्ते. हा हा हा. जे झाडं पायाने पितात म्हणून त्यांना पादपा म्हणतात. म्हणतात. ओके. आपण पादपा शब्द पायानी बघितला पाणी मागे. पिणारे. पायाने पाणी. म्हणजे आता असं कोडं घातलं की पायानी कोण पाणी पितं? हा हे नवीन आपल्या कळलं त्याचं झाड. हा त्याचं उत्तर झाड येईल. वृक्ष. ना. बरोबर. ज्याचं तोंड पायामध्ये असं कोण? तेषां मुलानि भूमेः रसं गृहीत्वा सर्वेषु अवयवेषु नयन्ति तेन ते वर्धन्ते पुष्पन्ति फुलन्ति ददती च फलानि. आता अर्थ म्हणजे करूया. त्याची मुळं भूमीतला रस घेतात. ग्रहण करून सगळ्या अवयवांना झाडाच्या अवयवांना नेतात. त्याचे झाडाच्या झाड होते. अवयवांकडे नेतात. आणि वाढ होते, प्रबोधन. आणि ते वाढतंय. त्याने हा. अवयवांमध्ये नेतात. पानं फुलं फळं वाढतात. पूर्ण ते वाढतात. वर्धन देतात. पुष्प त्यामुळं आणि ते आणि फळं देतात. देतात. देतात ददती. हा फुलं ददती आहे फळं ना. देतात ददतीने देतात ना. हम्म. हो. हा फुलं पुष्पाणि फळं फुल्लन्ति. फुलतात आणि फळं फुल्लंती देतात. म्हणजे फुलतात, बहरतात. म्हणजे फुलं फुलतात आणि फळं देतात असं आहे ते. प्रवर्धनते म्हणजे झाडांची वाढ होते. ददतीच्या फलाने. तेन ते प्रवर्धनते म्हणजे झाडांची वाढ होते आणि ते हा पुष्पंती फुल्लंती त्यांना पुष्प येतात, फुलतात ते आणि फळ देतात. हम्म. हम्म. ओके. हम्म. वृक्षान फलंतीचा अर्थ खाली फळतात दिलाय. कोणता? फलंतीचा अर्थ पुस्तकात फळतात असं दिलंय. हो ना. फळं नाही. फलंती कुठे आहे याच्यामध्ये? फुलंती आहे. फुलं येते. फुल्लंती. फुलंती फलंती दिलंय. अच्छा. अर्थ पुष्पवंती फलंती. फलंती दिलं. फलंती अजून कुठतरी असेल मग ते. हा असेल. हा खाली आहे.
याच्यामध्ये दिलं आहे, त्यांनी खाली आहे हा, फुलंती. खाली असेल. हा बरोबर. तेच. आहे. वृक्षान अपि वर्षा वात शीत आतपः बाधन्ते. हम्म. वृक्षाला सुद्धा झाडांना तर सुद्धा. सुद्धा थंडी वारा वगैरे पाऊस, बाधतो. उष्णता हा उष्णता वाहत वारा, पाऊस, हा वारा आतपहा थंडी, म्हणजे काय पाऊस सांगितलं? वारा म्हणजे थंडी आपल्याला वाटतं आणि की आतपा झाडाला उष्णता काही होत नाही. हा आतपहा म्हणजे चारी बाजूनी, हम्म. हा सगळीकडून हा हा सगळीकडून. सगळीकडून. वृक्षांना सुद्धा वारा, बाधा पाऊस, होतात. थंडी सगळ्या बाजूनी बाधते. उष्णता बाधते. सगळ्या बाजूने वाहते. हा आत्मनेपदी पुन्हा आहे. तेपि सुखानी दुःखानी च अनुभवन्ति. ते हम्म. सुद्धा सुख आणि सुखी आणि दुःखाचा दुःख अनुभव अनुभव घेतात. करतात. हा हा येतात. ते अनुभवतात. अनुभवतात. सुखाने. सुख आणि दुःख अनुभवतात. अनुभवतात. हा अनुभवतात. अति प्राणाः तेषु अपि प्राणाः भवन्ति भवन्ति. अत एव ते त्यांच्यात प्राणिनः सुद्धा प्राण इव असतो. जायन्ते. हा हम्म. प्राण असतो. अत एव ते त्यांच्यात सुद्धा प्राणिनः प्राण इव असतो. जायन्ते. जयंती म्हणजे आणि जन्म घेतात. फुल्लन्ति फल्लन्ति म्रियन्ते च. म्रियन्ते म्हणजे मरतात. म्रियंत म्हणजे मरतात. हा, आता इथे फलंती आले फळतात. हा, इथे फलंती आले. हा, हे फुलतात, फलंती आलंय. फळतात आणि मरतात. हम्म. फुलतात, हा हा फळतात आणि मरतात. पुढे वाचा कोणी. वाचा पुढे. ते कदापि तुम्ही खग. वाचा. हा कोणतरी घ्या. मृग जलचर ते नरा कदापि. इव च हा इव न चरन्ति इति अचराः कथ्यन्ते. हा हा. ते हा म्हणजे ते कदा त्यांना अचल केव्हाही. म्हटले जाते कारण ते पक्षी, हरिण, जलचर अशा इतर प्राण्यांसारखे माणसांसारखे कधी चालत नाही. हम्म. हा, न फिरत चरण. नाही, चालत हा नाही. बरोबर. चालत नाहीत. म्हणून पक्षी त्यांना अचर अचर म्हणतात. न चरंती प्राणी आणि अचर जलचरांसारखे त्यांना- ते चालत नाहीत. म्हणून त्यांना अचर. अचल म्हटले जाते. अचर म्हणतात किंवा त्यांना. अक्षर हा म्हटले जाते. हम्म. कथ्यन्ते म्हणजे म्हटले जाते. सांगितले जाते किंवा म्हटले जाते. हम्म. हम्म. पुढे बहु बहु उपकुर्वन्ति वृक्षः प्राणिना. प्राण्यांना झाडे खूप उपकार करतात. उपकुर्वन्ति. प्राण्यांवर प्राण्यांवर उपकुर्वन्ति. हा उपकुर्वन्ति. प्राणी मात्रांसाठी खूप काही करतात वृक्ष. उपकार करतात ते. हा ते शरण- संधी ते गेलाय हि का? अशरणानां शरणम. आ? ते बहुपकुर्वन्ति इथे संधी गेलाय का? हो बहु उपकुर्वन्ति. उपकुर्वन्ति. बहु ते बहु उपकुर्वन्ति. हू दीर्घ आहे ना ते. पुष्कळ बहुचं उपकार हू करतात. रस्व असतं ते आणि उपकुर्वन्ति. बहुप हा आता हू दीर्घ झाला. हा हा, ते हू बहुचं हू रस्व असतं ते आणि उपचं ऊ रस्व असतं ते मिळून हू. उरस्व. म्हणून उप- बहु उपकुर्वन्ति. हा बहुपकुर्वन्ति वृक्षः प्राणी. अशरणांना शरण देतं ना. हा हा अशरणांना असहाय्य शरण देतं. लोकांना हा, ते शरण देतात. अशरणानां शरणम. हा. असहाय्य लोकांना आश्रय हा. देतो. हा हा. तेही अशरणांना शरणम. बुभुक्षितांना भोजनम. भुकेलेल्यांना भुकेलेल्या भोजन. लोकांना अन्न देतात. संतप्तानां संतप्तानां समाश्रया. हा दुःखी आहे त्यांना आश्रय देतात. पीडितां संतप्त पीडित ना हा काय संतप्त देतात? लोक म्हणजे पिडलेले हो, लोक, हो. पीडितांना पण ते आश्रय दुःखी देतात. लोक, आश्रय देतात. रागावलेले लोक त्यांना त्यांना आश्रय देतात. समाश्रय त्यांना आश्रय देतात. हम्म. हम्म. या आमच्या क्रांतानां क्रांतानां विश्राम गृहाणी. थकलेल्यांना म्हणजे थकलेल्या क्रांती. लोकांसाठी हा. विश्राम गृह. हा. सुखीनाम सौख्योपकारिणी. सुखी लोकांचं सुख सुखाची साधनं. हा, सुखांचे साधन आहेत. अच्छत्रीणाम छत्रम. ज्यांना काही छत्र नाही कुठे त्यांचं छत्र छत्र आहे. नाही त्यांना. निरालंबिनाम आलंबन. आलंबनम. आलंबनम आलंबनम म्हणजे काय? त्यांचा आश्रयच नाही. निरालंबिनाम. नाही, आलंब म्हणजे आधार. आधार देणे. हा. निराधारांना आधार आलंब देतात का? हा निराधार सहारा आधार. सहारा देतो. हा, आधार देतो. निराधारांना आधार देतो. आधार.
आणि सहृदष्ट आधार जगत जगाचे मित्र आहेत ते. हा. सुहृदश्च जगत. आणि अशा रीतीने जगाचे मित्र आहेत. जगाचे मित्र षष्ठी एक जगाचे वचन. सुहृद सुहृद म्हणजे आणि मित्र. जगाचे सुहृद आहेत. जगन्मित्र. जगन्मित्र आहे. हम्म. नरः जगन्मित्र वेगळं, वानरः सुहृद खगः वेगळं. हा सुहृद मृगः. म्हणजे सुहृद म्हणजे मित्रच ना. सुहृद म्हणजे जगन्मित्र मित्र. वेगळं. सुहृद म्हणजे मित्र. जगन्मित्र वेगळं आणि सुहृद सुहृद म्हणजे वेगळं. मित्र. हा, सुहृद म्हणजे जवळचे. मित्र ना. हम्म. सुहृद हृदयाच्या हा जवळ जे आहेत ते जगाचा सगळे सुहृद. हं. हा. अशा प्रकारचे जगाचे मित्र आहेत ना म्हणजे. हो हो. हा अशा प्रकारे नरः तेव्हा म्हणतो वानरः खगः मृगः पुनश्चापि तेषां पत्राणि पुष्पाणि फलानि मूलानि वल्कलानि काष्ठानि च खादन्ति. माणसे झालं. वानरे पक्षी पक्षी मृग प्राणी हरण गुण म्हणजे कीटक सुद्धा तेषां कीटक. पत्राणि त्याच्या गुण म्हणजे कीटक का? हा कीटक. हा. गुण गुण म्हणजे म्हणजे गुण म्हणजे हा. कीटक का? कीटक हं. कीटक. अच्छा, हा हा हा. अच्छा. तेषां त्याची पत्रे त्याची पाने फुले फळे हम्म. मुळे सगळं. वल्कल म्हणजे साल काष्ठ साल. म्हणजे साल. हा. हा. चाल. हं. काष्ठ म्हणजे काठी लाकूड. किंवा आणि लाकूड लाकूड खातात लाकूड लाकूड खातात. त्याचं, हा. खादन्ति. खातात. इत्यादी गोष्टी खातात. बघ ना सगळेजण त्याचा ओरबाडतात त्याला. हम्म. हम्म. हं, हं. हो ना. वृक्ष वृक्षाहि पत्रैः पुष्पैः फलैः छायाभिः मूलैः वल्कलैः दारुभिश्च स्वसम्पदभिः सदैव अभ्यागतानां जीवानां सत्कारं कुर्वन्तीत्यलं प्रशंसयायै तेषाम्. आता यातले काय काय सोडवायला हवं. हा. वल्कलैः दारुभिश्च म्हणजे काय? दारू म्हणजे ते खोड त्याचं. औषध औषध. नाही दारू म्हणजे खोड खोड खोड. फळ. त्याचं स्टंप त्याचा म्हणजे खोड. खोड का? हम्म. अच्छा. वृक्ष पानं, खरोखर फुलं, पानांनी वृक्ष हे त्याचं फळांनी फळ पानं सावल्यांनी मुळांनी सालींनी आणि लाकडांनी म्हणजे आपल्या संपत्तीने नेहमी हा. आलेल्या प्राण्यांचा सदैव अभ्यागताना अभ्यागतांना हा त्यांच्या सत्कार करतात. जीवनाचा सत्कारं सत्कारम कुर्वन्ति. कुर्वन्तीम अलम. अभ्यागतानां त्यांच्या प्रशंसेसाठी म्हणजे एवढं पुरे अलम. हा. हो ना खरंच आहे. हम्म. कुर्वन्ती अभ्यागतानां त्यलम मध्ये काय तर संधी काय आहे? कुर्वन्ती अलम. कुर्वन्ती अलम. अत्यलम अलम आहे आता ते कुर्वन्ती इति अलम. कुर्वन्ती इति इति अलम. अलम. हा हे लक्षात ठेवा. हा. प्रशंसा येई तेषाम त्यांच्या स्तुती करण्यासाठी एवढं पुरेसं आहे. हम्म. असं म्हणून म्हणतात. आता हा असं श्लोक म्हणतात ना. श्लोक असंच हा असंच हे श्लोक मला मोठा पत्र पुष्प एकदम फल छाया मूल वल्कल दारुभी धन्या महिरुहा येभ्यः निराशा यांती न अर्थीनः. न अर्थीना. अर्थात पाने फुले फळे सावली मुळे साल लाकडे यांनी जी झाडे धन्य आहेत त्यांच्याकडून याचक निराश होऊन परतत नाही. धन्य म्हणजे धन्य आहेत ते. महिरुहा धन्य म्हणजे अख्या वृक्ष. महिरू म्हणजे वृक्ष. जमिनीमधून उगवणारे जे झाड. ये भ्या म्हणजे ज्यांच्याकडून पंचमी कधी निराशा निराशा होत नाही. यांती निराशा मिळत नाही. मिळत न नाही. अर्थीन अर्थीन म्हणजे याचक. याचक. याचक कधी निराश होऊन परतत नाही. होऊन जात नाही. अशी ही त्याची स्तुती आहे केलेली झाडाची. माहिती दुपारी ह्या सगळ्या शब्दार्थाची मी पीडीएफ टाकलेली आहे ती बघू. त्यामध्ये काही वाटलं तर सांगा मला काही करेक्शन वाटले तर. ते बाकीच्या लेसनचं दिलं नाही ना अजून. बाकीचे काय बाकीच्या लेसनचं दिलं नाही ना अजून हे पीडीएफ. काही काय जे जे झाले तसं दिले मी. आता कोणते दिले आणि कोणते नाही दिले याचा रिव्ह्यू घेऊ आपण. मी हे व्हॉट्सअप करते तुम्हाला. हो हो चालेल ना. ओके. आता संपेलच मला वाटतं क्लास. 41 मिनिटं झाली आहेत. हो हो आता झाला. आता उद्या
गीतेच्या परीक्षेला कोण कोण बसणार आहे? त्यांना पुढे काही आठवड्यात सुट्टी हवी आहे का? अश्विनी घ्यायची सुट्टी आहे. अश्विनी ताई काय कशात? ती बघूया ना, आपण ठरवूया. हा ठीक आहे. पुढच्या आठवड्यात मग गुरुवार शुक्रवार वगैरे तुम्हाला काय आपण शेवटचं क्लास नाही? गुरुवार शुक्रवार नाही, चालेल. गुरुवार शुक्रवार शनिवार आपण क्लास नको घ्यायला मग. हा कारण क्लास काय नको घ्यायला, हो. सोमवार पासून घेतलं ना एकच तेवढं दिवस काय आहे ना परीक्षा? एवढं काय इमानदार एक दिवस आहे, 2 पेपर आहेत. हा जे सोमवार बसायचं- मंगळवारी ते आपला घेऊया ना. तो हा घेऊया घेऊया ना, जे दुसरा. बसणार आहेत परीक्षेला त्यांना अजून घेऊया वेळ आहे ना. ना, अजून वेळ आहे ना, भेटून आपण. तर उद्या काय घ्यायचं आता? वर्षा याच्या समय पुढचं- याच्या पुढचं वर्षा काय? समय परवा कुठला व्हिडिओ टाकला तुम्ही वर्षा कळलं ते? समय वर्षा समय वर्षा समय. हा वर्षा समय पण बघूयात. पावसाळा हा. राम सांगतो लक्ष्मणाला, वर्णन करतो तो पावसाळा कसा आहे तो, हा. पाऊस कसा पडतोय आपल्याकडे ते राम लक्ष्मणाला सांगतोय. तर ते काव्य आहे उद्या. चालेल चालेल ओके. चालेल. ओके. चालेल. जय गुरु. चालेल ना. जय गुरु. चालेल. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. जय गुरु.